नगरपालिका निवडणुकीच्या तोफा थंडावायला अवघे काही तास शिल्लक राहिलेत आणि हिंगोली नगरपालिकेचे निवडणुकीचं मतदान हे उद्या पार पडणार आहे. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे ज्या उमेदवार आहेत अर्चना श्रीराम भिसे त्यांचे बंधू आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख देखील आहेत. दादा मला सांगा, उद्या मतदान होणार आहे, कसा तुम्ही प्रचार केला आहे, विकासाचे मुद्दे जनतेसमोर मांडलेत, काय प्रतिसाद मिळेल तुम्हाला? नाही, जनतेमध्ये आम्हाला प्रतिसाद तर खूप चांगल्या प्रकारे आहे आणि महाविकास आघाडीचे 3 तारखेला बहुमतानं आम्हाला विजय होणारच आहे. कारण आम्ही जे मुद्दे मांडले आणि लोकांच्या घरापर्यंत डोर टू डोर प्रचार केला, त्याच्यामधून असं जाणवलं लोकांचा प्रतिसाद की मोठ्या प्रमाणावर आम्हाला प्रतिसाद आहे. तर आम्ही जे लोकांना सांगितलं शहराच्या विकासाबद्दल, हिंगोली शहरामध्ये गुंडगिरी दादागिरी ह्याच्याबद्दल आम्ही घरोघरी जाऊन प्रत्येकांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली की बाबा तो शहरामध्ये होणारा गोरगरिबावर अन्याय आहे. त्यानंतर यांनी मागच्या 5 वर्षापासून 7 वर्षापासून यांची सत्ता आहे, तर यांनी शहरामध्ये कुठलाच विकास केलेला नाही. त्यामध्ये यांनी शब्द काय दिला होता, हिंगोली क्लीन आणि ग्रीन, पण हिंगोली कुठं क्लीन आणि ग्रीन आहे. त्यानंतर हिंगोली शहरामध्ये शौचालयाची संख्या कमी आहे, स्वतंत्र महिलांसाठीची शौचालय नाही. त्यानंतर हिंगोली शहराला जे पाणी पुरवठा होते, ह्या सगळे मुद्दे आम्ही मांडले. पुन्हा मुस्लिम समाजाचं कब्रस्तान असेल, त्याला जागा नवीन उपलब्ध करून द्यायची असेल, ह्या सगळे आम्ही मांडले. तर त्याच्यामध्ये लोकांचा आम्हाला प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तुम्ही मागच्या बाईटमध्ये मुलाखतीमध्ये म्हणला होतात की आमदार संतोष बांगर यांच्या घरावर CCTV लावा आणि समोर बॅरिकेड लावा. 100 पोलिसांचा छापा पडल्याची आमदार बांगरांनी माहिती दिली. नाही, हे तो उगाच स्टंटबाजी आहे. कारण की कुठेही त्यांच्यावर छापा वगैरे पडलेला नाही. कारण हे संतोष बांगर पूर्ण स्टंटबाजी करतो आणि त्याचं हे पुन्हा स्टंटबाजीचा प्रकार आहे. पोलिसांनी स्वतः सांगितलं, हिंगोली शहरचे PI मोदे साहेब यांनी क्लिअर सांगितलं की आमच्या पोलीस स्टेशनची स्ट्रेंथ म्हणजे आमची क्षमता फक्त 67 पोलिसांची आहे आणि त्याच्या घरी आम्ही जाऊन 100 पोलिसांनी कधी जाऊन रेड मारणार. आमची क्षमता, आमची स्ट्रेंथ 67ची आहे. बरं, भाजपाचे जे आमदार आहेत तानाजी मुटकुळे आणि आमदार संतोष बांगर यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे, कशा पद्धतीने बघता येईल? नाही, हे कसं आहे माहिती आहे का, हे दोन्ही आमदार एकाच नाण्याच्या बाजू आहेत. म्हणजे ते दोघंही म्हणजे नवरा बायकोसारखे भांडतात. म्हणजे आता तर असं झालंय की हिंगोलीचं राजकारण याच्यापर्यंत गेले, हे असं काय आहे हे कळालं नाही आम्हाला. नाही, आता काय माहिती काय की हे एकमेकावर आरोप करतात. ज्या लाडक्या बहिणीसाठी हे लोक, जी लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण म्हणतात आणि लाडक्या बहिणीमुळं हे सरकारमध्ये निवडून आले आणि त्याच माझ्या लाडक्या बहिणीवर हे म्हणजे त्यांनी थट्टेचा विषय केलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीला अपमानित करण्याचा प्रकार करतात. कधी संतोष बांगर म्हणतात यांना हिंगोलीच्या आमदाराला की बाबा तुम्हाला वाशीमध्ये पकडलं, अकोल्यामध्ये पकडलं, आणि हिंगोलीचे आमदार म्हणतात कळमनुरीच्या आमदाराला की तुमचे बऱ्याच महिलांसोबत अनैतिक संबंध आहे. हे काय म्हणजे एकमेकावर म्हणजे TV उघडल्याच्या नंतर आम्ही माझ्या माता भगिनींनी TV बघावं की नाही बघावं अशी या हिंगोली शहराची या इथली परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि हे लोक माझ्या लाडक्या बहिणीची थट्टा करत आहेत, अपमान करत आहेत. तर हे कदापिही खपून घेतल्या जाणार नाही आणि हिंगोलीच्या माता भगिनी ज्या लाडक्या बहिणी आहे यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बरं, छापा पडलाय म्हणतायत, तर मग आता तुम्ही म्हणताय गुंडगिरी दादागिरी हिंगोली शहरात जास्त आहे. जर घरावर छापा पडला असता तर ते गप्प बसले असते का? नाही, यांच्या घरावर छापा कसा पडणार? कारण की हे आमदार आहेत, त्यानंतर आमदार असून यांची सत्ता आहे, यांचे उपमुख्यमंत्री आहे. जर कुठं एखाद्या टेबलवर रेड जर पडली, कुठे जुगार अड्ड्यावर जर रेड पडली तर उपमुख्यमंत्री फोन करतात. तर एवढी मोठी रेड या आमदाराच्या घरी कशी काय पडणार? आता तर महायुतीतले सत्ताधारी आमदार भाजपाचे तानाजी मुटकुळेच म्हणतात की आमदार बांगराने 50 कोटी रुपये घेतले. नाही, मग जे काही सत्य आहे ते बाहेर आलं, पण हे अर्ध सत्य आहे. कारण की तानाजीराव म्हणतात की 50 कोटी नाही, त्यांनी 100 खोके घेतले. 100 खोके घेऊन त्यांनी उद्धव साहेबाच्या पाठीत खंजीर खुपसला. हाच आमदार होता, रडापडा करू लागला की माझ्या उद्धव साहेबाला सोडून जाऊ नका, हे करू नका. त्याचे व्हिडिओ व्हायरल तसे. तर यांनी रडापडा केला आणि दुसऱ्या दिवशी बघितलं तर तो लगेच त्या शिंदे गटामध्ये. तर यांनी कळमनुरीच्या जनतेला 100 कोटीमध्ये विकलं. भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे असं देखील म्हणतात की संतोष बांगर हिंगोली जिल्ह्याला लागलेला कलंक आहे. आता खरं त्याचं म्हणणं, आता कलंक जे म्हणले ते बरोबरच आहे. कारण की विषय कसा आहे की त्यांनी कळमनुरीचा आमदार व्हावं असा त्यांच्यामध्ये, किंवा कळमनुरीचा कुठलाही आमदार व्हावं असा एकतरी गुण आहे का हो? त्यांनी कळमनुरीच्या मतदारांनी किंवा हिंगोलीच्या लोकांनी त्याच्याकडून कुठला आदर्श घेतला पाहिजे? नेत्याकडून लोक काय करतात, आदर्श घेत असतात की बाबा याच्याकडून कुठला आदर्श घ्यावा, याच्याकडून लोकांनी मटक्याचा आदर्श घ्यावा.
याच्याकडून जुगाराचा आदर्श घ्यावा, याच्याकडून दारूवाट्याचा आदर्श घ्यावा, का याच्याकडून रेती चोरीचा आदर्श घ्यावा, कारण की याचे सगळे काळे धंदेच आहेत. तर युवकांनी नेत्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे, कारण की जे जुने नेते होऊन गेले अटल बिहारी वाजपेयीसारखे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेसारखे, तर हे नेते होते. या नेत्याकडून आदर्श घ्यायचा असते. तर हे नेता असं या नेत्याकडून या तरुणांना काय आदर्श घ्यायला पाहिजे, हे 2 नंबरची धनीचा आदर्श घ्यायला पाहिजे. बरं, रात्री 10च्या नंतर हिंगोलीमध्ये पाऊस पडणार आहे, गाराचा पाऊस पडणार आहे, नेमकं काय म्हणजे पाऊस कोणता पडणार आहे? नाही, हिंगोली शहरामध्ये गाराचा पाऊस तर नाही, पण पैशाचा पाऊस पडणार आहे किंवा पडेल बी, कारण की याच्याजवळ 2 नंबरच्या माध्यमातून अवैध धंद्याच्या माध्यमातून एवढा पैसा संपत्ती एवढी जमा केली. त्या आमदाराची कमाई रोजची 5 लाख, म्हणजे महिन्याला 1.5 कोटी रुपयाची कमाई त्याची मटक्याच्या माध्यमातून. आता आम्ही येताना पाहिलं पळशी रोडवर सगळे बाहेर आहेत. रोडच्या कधी सामसूम असणारा, आता वाजालीत किती 7:30-8 वाजलेत, पण सगळे बाहेरच आहेत लोक. बाहेर म्हणजे महिला, म्हणजे त्या मसनवट्यामध्ये 5-5, 6-6 हजार महिला, 5-5, 6 हजार महिला बसल्या आणि पैसे घ्यायसाठी पुन्हा रस्त्यावर रोडवर सगळे लोक थांबून येतं. कारण की त्यांना माहीत आहे की एक आमदार आले की त्याच्या मागं कमीत की त्यांना सभा घ्यायचं कामच नाही. सभेला माणसं जमा करायची किंवा सभेसाठी माणसं जमा करायची गरज नाही, की आमदार आमदार आले म्हणलं, संतोष बांगर आले म्हणलं की ऑटोमॅटिक त्या महिला जमा होतात 4,000 5,000, कारण की त्यांना माहिती आहे की हे आमदार साहेब आले की लक्ष्मी आमच्यावर खुश होणार आणि लक्ष्मी प्रसन्न होणार आणि आम्हाला आशीर्वाद देणार. त्याच्यामुळं हे त्यांना सभा घेण्याच्या अगोदर त्या महिला मोठ्या प्रमाणात जमा होतात. खरं तर आता उद्या मतदान आहे, परवा निकाल आहे, काय परिस्थिती असेल महाविकास आघाडीची आणि इथं कशी फाईट होईल? नाही, लोक यांना नाकारणार आहे, कारण की लोक यांच्यापासून एक तर वैतागलेले आहेत. ह्या दोन्ही आमदाराचे भांडण म्हणजे हे मूळ मुद्द्यापासून भटकवायलेत. म्हणजे कारण की लोकांनी यांना प्रश्न विचारू नये, कारण की दोघे आमदार आहेत आणि दोघे सत्तेतले आमदार आहेत, म्हणजे सरकार यांचं आहे. आणि पण इथं हिंगोलीची जी अवस्था आहे, हिंगोलीमध्ये पाणी नाही, 10 दिवसाला एकदा पाणी येते, रोडवर धुळीचं साम्राज्य आहे, हिंगोली ग्रीन नाही, क्लीन नाही. माझ्या माता भगिनींना स्वतंत्र असे शौचालय नाहीत, शौचालयगृह नाहीत. त्यानंतर बरेच काय आणखीन हिंगोलीच्या समस्या आहेत, घाणकचरा आहे, नाल्या आहे, लाईटचे प्रश्न आहेत. हे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी किंवा लोकांनी यांना ह्या मूळ मुद्द्यावर प्रश्न विचारू नये म्हणून हे दोघंजणं आपसामध्ये काहीतरी आरोप प्रत्यारोप करून भांडणार आहेत. यांनी याच्या अगोदर वाशिमला जाऊन मिटवलं होतं, आता निवडणूक झाली की हे नाशिकला जाऊन मिटवतील. पहिला धक्का असेल बांगरांना हिंगोलीमध्ये. नाही, बांगरांना धक्का तर याचा आहे तर एकच आहे, आणखीन खूप धक्के बाकी आहेत. बरं, तुमचा विजय निश्चित आहे आणि तुम्ही लढणार नाही. महाविकास आघाडीचा 100% विजय आहे. महाविकास आघाडी 3 तारखेला विजयाचा गुलाल उधळणार म्हणजे उधळणार. नक्कीच आपण बघू शकतो, हे होते ज्या नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे, त्यांचे बंधू आणि शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता उद्या मतदान होणार आहे आणि 3 तारखेला निकाल लागणार आहे. निकालाचं चित्र काय स्पष्ट होतं आणि महाविकास आघाडीचा झेंडा हिंगोली नगर परिषदेवर फडकणार का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज.